चला आता पावसाळा तर संपला, मस्त दिवाळी येते आणि दिवाळी म्हटलं की थंडी तर आलीच ना. थंडीचे दिवस सुरू झालेत आणि या थंडीमध्ये मस्त असं पौष्टिक काहीतरी खाल्लं पाहिजे, बरोबर ना? तर त्यासाठीच आज आपण मस्त एकदम दाणेदार असे शेंगदाणा लाडू बघतोय. नमस्कार मैत्रिणींनो, मधुशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. तर शेंगदाणा लाडू बनवतोय हिवाळ्यासाठी स्पेशल. अगदी साधी सोपी रेसिपी आहे, फक्त 2 ते 3 साहित्य वापरून तयार होते. आणि हे जे शेंगदाणे लाडू आहेत ते अगदी आपण मार्केट सारखे बनवतोय. जर तुम्ही प्लास्टिकच्या डब्यामध्ये मिळणारे अगदी छोटे छोटे शेंगदाणा लाडू असतात जे मुलांसाठी वगैरे आपण बाहेरून विकत आणतो, तर चवीला अगदी सेम टू सेम तसेच होणारे हे लाडू आपण बनवतोय. तर आता लाडवासाठी मी इथं घेतलंय 300 ग्रॅम शेंगदाणा, अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये आपण हे बनवतोय. हा सोलापूर भागामध्ये मिळतो तो जाड शेंगदाणा आहे. तुम्ही तुमच्याकडे जो आहे तो वापरला तरी सुद्धा चालेल, पण मी तर सजेस्ट करेन की शेंगदाणा लाडूसाठी थोडासा जाडसर शेंगदाणा वापरावा, म्हणजे त्याचं जे कूट आहे ते जास्त प्रमाणामध्ये पडतं. तर 300 ग्रॅम शेंगदाणा घेतलाय, त्याच्यासाठी 200 ग्रॅम गूळ घेतलाय आणि थोडीशी वेलची पावडर घेतली. आता गॅसवरती कढई ठेवली, गॅस मध्यम करायचा आणि शेंगदाणे मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे. आता इथे शेंगदाणे भाजताना थोडेसे पेशन्स ठेवायचे. शेंगदाणे कुठेही गॅस फुल करून भाजायचे नाहीयेत. अगदी गॅस लो टू मीडियम करून मस्त असे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे. आणि शेंगदाणे भाजताना त्याला सतत ढवळत राहा, म्हणजे ते सगळीकडून सारखे भाजतील. एकीकडून कच्चे किंवा एकीकडून डाग पडलेले असे अजिबात होणार नाहीत. जर तुमच्या शेंगदाण्यांना जास्त डाग पडली तर तुमचा लाडू कडवट लागू शकतो आणि तुमची मुलं काय घरातले कोणीच खाणार नाही. याच्यामध्ये छोटे छोटे बारीक खडे वगैरे असतात ते सुद्धा तुम्ही काढून घ्या, पण या शेंगदाण्यामध्ये नाहीयेत, कारण हे मी घरच्या ज्या शेंगा असतात त्या फोडून त्याच्यापासून हे शेंगदाणे बनवलेले आहेत आणि ते शेंगदाणे आहेत हे, म्हणजे इव्हन आमच्या शेतातले आहेत. तर हे बघा, छान असे शेंगदाणे मी इथं भाजून घेते. आता शेंगदाणे भाजताना कंटिन्यू हात हलवायचा, म्हणजे शेंगदाणे अगदी एकसारखे भाजले जातात आणि त्याला छान असा ब्राऊन कलर सुद्धा येतो. तर हे बघा, खरपूस असे शेंगदाणे भाजले गेलेत. आता शेंगदाणे भाजले की नाही हे कसं ओळखायचं? तर एक शेंगदाणा घ्यायचा, हातावरशी थोडासा चोळून घ्यायचा, अगदी अलगद त्याचं साल जर बाजूला निघलं तर समजायचं की शेंगदाणा आपला परफेक्ट तयार झालाय. या व्हिडिओ मधले जी रेसिपी आहे ती बघून जर तुम्ही शेंगदाणा लाडू बनवले तर तुमची मुलं कधीच म्हणणार नाही की तुम्हाला आम्हाला बाहेरचे शेंगदाणा लाडू द्या म्हणून. तर बघा, शेंगदाणे पूर्णपणे भाजून झालेत. गॅस बंद केलाय मी आणि 3 ते 4 मिनिट आहे असे गरम कढईमध्ये शेंगदाणे ठेवायचे आणि अधूनमधून त्याला हलवत राहायचं, कारण कढईचं टेम्परेचर खूप असतं आणि त्याच्यामुळे शेंगदाण्याला खालून डाग पडू शकतात. आता शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेत, मी एका परातीमध्ये काढून घेतले आणि याला हातावरती चोळून याची पूर्णपणे साल मी काढून घेते. आता साल का काढून घेते? कारण शेंगदाणे थोडेसे काळपट होतात आणि मग ते मुलं सुद्धा खात नाहीयेत, म्हणून त्याची जी साल आहे ती पूर्णपणे काढून घेतली. आता साल शेंगदाण्यापासून वेगळी कशी करायची, तर याच्यासाठी एक ट्रिक सांगते मी. अशी छान अशी तारेची जाळी घ्यायची, जो झाऱ्या असतो तो, त्याच्यामध्ये शेंगदाणे घेऊन मस्त असं हलकंसं थोडंसं हलवलं की जे फोलपाट आहे ते खाली राहतं आणि मस्त असे टपोरे शेंगदाणे वरती राहतात. जर तुम्ही आहे असं पाकलं तर अगदी घरभर कचरा होतो आणि तो झाडूने सुद्धा पटकन भरला जात नाही. तर ही ट्रिक तुम्ही नक्की वापरा. तर अशा पद्धतीने अगदी काही मिनिटांमध्ये सगळ्या शेंगदाण्यातली साली पटकन वेगळ्या झाल्यात. अगदी तुम्ही इझिली या डस्टबिन मध्ये सुद्धा टाकू शकता. हे बघा, तुम्हाला वेगळा झाडू वगैरे तर वापरायची अजिबात गरज नाही. आणि सगळे एकसारखे मस्त असे टपोरे शेंगदाणे सुद्धा आपले तयार झालेत. आता या शेंगदाण्यामध्ये आता 300 ग्रॅम शेंगदाणे होते. आता काही मी मोजलेले नाहीत किती झालेत, पण सुरुवातीला घेताना मी 300 ग्रॅम घेतले होते. हा गूळ मी चिरून घेतलेला आहे, सगळा गूळ याच्यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेते. आता हे भांडं मला थोडंसं अपुरं पडतंय म्हणून मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर केलंय आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेते. आता याच्यामध्ये वेलची पावडर घातली. तुम्हाला याच्यामध्ये जर या ठिकाणी तुम्ही ड्रायफ्रूट वगैरे घालायचे असतील तर ते सुद्धा वापरू शकता, पण मी सजेस्ट करेन की शेंगदाणा लाडूमध्ये फक्त वेलची पावडरच घाला. त्याने स्वाद खूप छान येतो आणि लाडू सुद्धा चवीला खूप छान लागतात. ते बघा, छान असे याला मिक्स करून घेतले आणि आता हे मिश्रण दोनदा, म्हणजे 2 टप्प्यामध्ये मिक्सरला थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं. आता सुरुवातीला शेंगदाणे मिक्सरमध्ये घालून वाटायचे, नंतर गूळ मिक्स करायचा आणि मग नंतर ते मिश्रण परत एकजीव होण्यासाठी मिक्सरला फिरवायचं. असं केलं तर मिश्रण एकदम बारीक होतं आणि लाडू चिकट होतात आणि ते खाताना सुद्धा टाळ्याला चिकटतात. त्यामुळे मुलं सुद्धा खात नाहीयेत, म्हणजे मला तरी स्पेशल ते आवडत नाहीये आणि मुलं सुद्धा खात नाहीयेत. तर हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे आणि गूळ मिक्स करा. आता हे अर्धा किलोचं मिश्रण आहे, त्यामुळे 2 टप्प्यामध्ये होऊन जाईल. तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर असेल तर त्याचा नक्की वापर करा. अगदी 1 टाइम सगळे शेंगदाणे तुम्ही बारीक करू शकता. हे बघा, व्हिडिओमध्ये दाखवते तशा पद्धतीने अगदी 2 ते 3 वेळा फिरवून घ्या. मस्त असे जाडसर तयार होतात. आता याच्यामध्ये एक थेंबही तुपाचा आपण वापरणार नाही आहोत. पूर्ण मिश्रण जे आहे तर ते मिक्सरला फिरवून घेतले मी आणि आता आपण लगेच याचे लाडू वळून घ्यायचे.
फार वेळ जरी असंच ठेवलं तर ते पूर्णपणे कोरडं होतं आणि लाडू अजिबात वळला जात नाही. मिक्सरला फिरवल्यामुळे मिश्रण हलकंसं गरम होतं आणि गुळाचा जो ओलावा असतो आणि शेंगदाण्यातून जे तेल रिलीज होतं त्याच्यामुळे लाडू पटकन वळला जातो. त्याला तूप वगैरे टाकायची अजिबात गरज नाही. आणि हा शेंगदाणा लाडू अगदी 2 महिने आरामात टिकतो. त्याचा कुबट वास किंवा खराब अजिबात होत नाही. फक्त हवा एक दिवस असेच ठेवा ओपन आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. हे बघा अगदी सहज इझी लाडू वळला जातोय. अजिबात त्रास होत नाही. जर या पद्धतीने मेजरमेंट घेऊन तुम्ही असे 2-3 किलोचे सुद्धा लाडू बनवू शकता. इव्हन ऑर्डरसाठी सुद्धा तुम्ही हे लाडू तयार करू शकता. मी शेवटी तुम्हाला सांगेनच की लाडू नगावरती किती झाले आणि वजनी प्रमाणात किती झाले हे सुद्धा सांगेन मी. हे बघा एकदम आणि हे लाडू बनवण्यासाठी मला साधारणतः 1 पाऊण तासाचा वेळ लागलाय कारण शेंगदाणे भाजण्यासाठी खूप वेळ गेला. शेंगदाणे जाड होते त्यामुळे मला छान असे खरपूस भाजावे लागले. जितका जाड शेंगदाणा असतो तितका वेळ शेंगदाणा भाजण्यासाठी लागतो आणि लाडू सुद्धा तितकेच छान होतात. तर हे बघा साधारणतः माझे जवळ-जवळ 13-14 लाडू तयार झालेत या आकारामध्ये. अगदी मी लहानही नाही आणि अगदी मोठेही नाही, मध्यम आकाराचे लाडू बनवलेत आणि एकदम मस्त असे हे लाडू तयार झालेत. बघा मी तुम्हाला वजनी प्रमाणात सुद्धा दाखवते की आपले लाडू किती तयार झालेत. जर नगावरती बघितलं तर 13 ते 14 लाडू तयार झालेत आणि वजनी प्रमाणामध्ये बघितलं तर हे 552 ग्रॅम लाडू तयार झालेत. म्हणजे आपण 300 ग्रॅम शेंगदाणे घेतले होते, 200 ग्रॅम गूळ घेतला होता आणि थोडी वेलची पावडर घेतली होती. तर त्याच्यामध्ये एवढे लाडू तयार झालेत आणि आतमधून तुम्ही बघू शकता अजिबात चिकट होणार नाहीत. हे लाडू खाताना टाळ्याला चिकटणार नाहीत आणि याच्यामध्ये जरा-जरासे शेंगदाणे आहेत त्यामुळे हे खाताना सुद्धा चावून अगदी मस्त लागतील. शेंगदाणे थोडेसे दाताखाली येतील त्यामुळे लाडूची चव सुद्धा अप्रतिम लागेल. तुम्ही सुद्धा आता उपवासासाठी असो किंवा थंडीमध्ये असो नक्की रेसिपी ट्राय करा आणि जाता-जाता तेवढं आपल्या चॅनलला